सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। नामस्मरण या विषयावर आपलं गेले 10 सत्र 5 दिवस या ठिकाणी श्रवण आणि चिंतन सुरू आहे। आजचा जो दिवस आहे तो 11व्या सत्राचा दिवस आहे आणि या 11व्या सत्रामध्ये आपण नामाचे जे काही 10 लाभ आहेत, 10 लाभ 10 फायदे जे आहेत ते आपण आज श्रवण करणार आहोत। मागच्या 2 सत्रामध्ये आपण बघितलेलं आहे की परमेश्वर अर्चन जे आहे ते सहजासहजी जीवाकडनं घडत नसतं। जीवार्चन घडत असतं, जीवाच्या ठाई भजन पूजन घडू शकतं, पण जीवाचं परमेश्वराच्या ठाई भजन पूजन घडणं हे सहज शक्य नाही आहे। कारण की ते करण्यासाठी जी काही पूर्ण तयारी लागते, मनाची, तुमच्या देहाची, तुमच्या विचारांची, तुमच्या आचारांची, ही संपूर्ण तयारी असल्याशिवाय ईश्वराचं अर्चन घडू शकत नाही। आपण मनामध्ये कलुषितपणा, अहंकार जर का ठेवलेला आहे आणि देवाचं पूजन करतो आहोत तर ते पूजन या पदामध्ये ते पडत नाही। त्यासाठी तुमचं ते मन अंतःकरण त्या पद्धतीचं असलं पाहिजे, त्या पद्धतीचं वातावरण त्या मन अंतःकरणामध्ये असलं पाहिजे, तेव्हा जाऊन कुठेतरी ईश्वरापर्यंत आपलं पूजन, आपलं भजन, आपलं अर्चन जे आहे ते पोहोचत असतं। आणि हे सर्व कालच्या सत्रामध्ये आपण बघितले, ही सर्व जोड असावी लागते। जोड कदाचित नसेल तर ती जोडावी लागते। काही गोष्टींची जोड आपल्याकडे असते, आपल्याला कळतं ते, आणि काही गोष्टींची जोड आपल्याकडे नाहीये हेही आपल्याला लगेच लक्षात येतं। मग आपण श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं एक वचन काल बघितलं की रडी जेना किंगा रडीनल्या काजळी पडे। म्हणजे निष्क्रिय जर का तुम्ही रडत बसलात तर तुम्हाला या अध्यात्मामध्येच काय पण व्यवहारामध्ये सुद्धा तुम्हाला काहीच प्राप्त होणार नाही। रडणं जरी आपलं असलं तरी ते सक्रिय रडणं असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सकार्यता असली पाहिजे आणि चांगल्या प्रकारचा प्रयत्न जर का आपला असेल तर आपलं ते रडणं कसं आहे, सार्थकी लागणार आहे। निष्क्रिय रडणारा जो व्यक्ती आहे त्याला समाज सुद्धा स्वीकारत नाही। तुमच्या जवळचा एखादा व्यक्ती आहे आणि तो रोज रडत येत असेल, मला एवढे पैसे पाहिजे, मला तेवढे पैसे पाहिजे, किती दिवस तुम्ही संपर्क ठेवाल? निष्क्रिय जो रडणारा व्यक्ती आहे तो कुणालाच आवडत नाही, आपल्याला पण तो नको होऊन जातो। म्हणजे इत्यादी प्रकारे तुमचं सक्रियता काय आहे हे समाज लक्षात घेत असतो, तसं परमेश्वर सुद्धा तेच कार्य लक्षात घेत असतात। आणि मग पुढे आपला जो अध्यात्मातला जो प्रवास आहे तो निष्क्रिय असता कामा नये। नुसतंच फक्त आपल्याला चांगले वाक्य माहिती असून चालत नाही। आपल्याला असं वाटतं की अध्यात्म करायचं म्हणजे काय करायचं, चांगले जे वाक्य आहेत, भगवद्गीता आहे ती वाचून काढायची म्हणजे आपण अध्यात्मामध्ये प्रवेश केला नाही। तुम्हाला भगवद्गीतेचे जे काही अर्थ आहेत ते अर्थ जाणून घ्यावे लागतील। अर्जुन देवानी भगवद्गीता पाठांतर केलेली नव्हती बरं का, पाठांतर आपण करून राहिलेलो आहे। अर्जुन देवाने भगवद्गीता समजून घेतलेली होती, नाहीतर भगवद्गीतेबद्दल भरपूरसं विश्लेषण लोकांनी केलेलं आहे। काही लोक भगवद्गीतेच्या जयंतीच्या दिवशी भगवद्गीता डोक्यावर घेऊन नाचणारे लोक आहेत, काही लोक उलट गीता म्हणणार आहेत बरं का, उलटे श्लोक ज्यांनी पाठ केलेले आहेत, असे पण काही लोक आहेत। भरपूर भगवद्गीतेबद्दल भरपूर उपक्रम झालेले आहेत, परंतु जोपर्यंत भगवद्गीता आपण जगत नाही तोपर्यंत आपण अर्जुन होऊ शकत नाही। भगवद्गीता म्हणजे श्रीकृष्ण महाराज आहे आणि आपण जेव्हा त्याचं श्रवण करतो त्यावेळेला आपण अर्जुन जर का झालो नाही
तर आपल्या त्या भगवद्गीतेशी काही म्हणजे संपर्कात असून, जवळ असून, पाठांतर असून, त्याचे अर्थ माहिती असून काहीही उपयोग नाही. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जगता आल्या पाहिजेत. आपल्याकडे औषध आहे, सोबतच औषध आहे, आणि तरी पण आपण आजारी आहोत. का बरं? कारण की ते औषध आपण ग्रहण नाही केलं. भोजन सोबत आहे तरी आपण भुकेलेले आहोत, कारण की ते भोजन आपण ग्रहण नाही केलं. म्हणजे त्या त्या वस्तू, त्या ते पदार्थांचा आपल्याला उपयोग घ्यावा लागतो, तेव्हा जाऊन कुठेतरी त्या संबंधित होणारे जे काही समस्या आहेत त्या समस्याचं निवारण होतं. तसं ज्ञान जे आहे, ज्ञान घेण्याचा ओघ भरपूर आहे बरं का. देणारे पण भरपूर आहेत आणि घेणारे पण भरपूर आहेत, परंतु ज्ञान जगणारे लोक खूप कमी आहेत. आपण खूपशा गोष्टी घेतो आणि त्या ठेवतो, घेतो आणि त्या ठेवतो. चांगलं काहीतरी दिसलं की ते लगेच कात्रण आपण कापून घेतो, ते चिटकून ठेवतो. कशासाठी? हे नंतर वाचता येईल. नंतर कधीच येत नाही, ते फक्त चिटकवल्या जातं आणि ते आपल्याकडे संग्रहित राहतं. अशा आपल्याकडे भरपूर पुस्तकं आहेत, चांगल्या वस्तू आहेत की ज्या संग्रहित आपण ठेवलेल्या आहे. संग्रहित ठेवणं काही वाईट नाही, पण त्या संग्रहाचा उपयोग जर का नाही घेतला तर ते अत्यंतिक वाईट आहे. त्या पुस्तकांचा, त्या ग्रंथांचा याच्यापेक्षा जास्त अपमान अजून काहीच नाही. आणि म्हणून अर्जुन देवाने जे काही श्रवण केलेलं आहे कृष्ण महाराजांकडनं, ते अक्षरशः ते जगलेले आहेत. एक एक विषय समजून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्याकडे जी जोड नव्हती ती जोड त्यांनी जोडली. प्रत्येक गोष्टीची जोड आपण जोडलेली नसते. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण निपुण असूच असं नाही, परंतु निपुण होण्याची क्षमता मात्र आपल्यामध्ये आहे. श्री चक्रधर स्वामींनी मानव तत्वज्ञानामध्ये एक सुंदर वचन सूत्र सांगितलेलं आहे की जीव सर्वाधिकार्य. प्रत्येक जीव, असं नाही आपल्याला एखादा वाटतं या माणसाकडे काहीच नाही, पैसा अडका काही नाही, हा काहीच करू शकत नाही आयुष्यात. एखादा माणूस पैशावाला दिसला म्हणजे तो काही करू शकतो, असं आपण लगेच त्याची विभागणी करून टाकली. जाती भेदामध्ये आपण त्यांची विभागणी केली आहे. समाजामध्ये विभागणी झालेली आहे. म्हणजे ही विभागणी आपण केलेली आहे. पण आमचे स्वामी सांगतात की जीव सर्वाधिकारी. प्रत्येक जीव जो आहे तो सर्व अधिकारी आहे. सर्व अधिकारी म्हणजे त्याचे दोन्ही टोकं त्याच्यामध्ये आले. एक दोषार्थी पण तो सर्वाधिकारी आहे. कितीतरी मोठा दोष एखादा व्यक्ती करू शकतो. एखादा चांगला व्यक्ती सुद्धा एखाद्या मोठ्यातल्या मोठ्या वाईट स्तराला जाऊ शकतो. त्या अर्थी पण तो सर्वाधिकारी आहे. आणि एखादा वाईट माणूस देखील एकदम उच्च टोकाला जाऊ शकतो. चांगल्यातला चांगला स्तर तो गाठू शकतो. येण्याअर्थी सुद्धा तो सर्वाधिकारी आहे. दोन्ही टोक आहेत. आपल्याला कुठे जायचं आहे ते आपण निश्चित केलं पाहिजे. श्री चक्रधर स्वामींनी 114 दृष्टांत सांगितलेले आहेत आणि त्या दृष्टांताद्वारे एखादा अवघड विषय तो सोपा करून त्याचं तत्वज्ञान, त्याचा तात्पर्य अर्थ त्याच्यामधनं सांगितलेले आहे दृष्टांतिक रूपाने. त्यामध्ये एक दृष्टांत येतो, दृष्टांत माळेकाराचा. माळेकार म्हणजे शेतामध्ये ते माळा बनवलेला असतो ना, ज्याच्यावर तो बसून पूर्ण शेताचं रक्षण करू शकतो. त्याच्यामुळे काय हिंस्र श्वापद आहेत त्यांच्यापासून पण रक्षण होतं आणि सर्वीकडे लक्ष ठेवता येतं. असा तो माळा बांधलेला आहे आणि त्या माळ्यावर तो बसलेला आहे. येणारे जाणारे जे लोक आहेत त्याला विचारतात की आमच्या गावाला कुठला रस्ता जातो बरं. हो, तो त्यांना वरूनच सांगतो की हा उजवीकडचा रस्ता जो आहे तो गावाकडे जातो बरं का. पुढे जाऊन डावीकडे एक रस्ता लागेल तो जंगलात जातो, तिकडे जाऊ नका. असं तो प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन करत असतो. आता त्याच्या जवळचा जेव्हा एखादा व्यक्ती येतो त्यावेळेला काय होतं की तो माळेकार तिथूनच सांगत नाही, तो खाली उतरतो, त्याच्या जवळ येतो. कानी खडा लावी. कानी खडा लावी म्हणजे एक लहानसा खडा घेतो. कान दुखवण्यासाठी काही मोठाच दगड मारला पाहिजे कानावर असं काही नाही बरं का. एक लहानसा खडा ज्याचं काहीच अस्तित्व नाही आपल्या लेखी, तो खडा त्याच्या इथे कानाला, इथं कानाची जी पाळी आहे तिथे तो ठेवून जोरात दाबतो. तुम्ही आता करून बघा प्रवचन संपल्यानंतर.
फक्त दुसऱ्याचा कान दाबायचा, आपला नाही. मग तुम्ही पूर्ण ताकदीने दाबाल. तर ते जर का त्यांनी केलं की त्याचा कान दुखावला जातो. आणि दुखावला का दुखावलेला आहे? कारण की त्यांनी ते कानाला खडा लावण्याच्या आधी त्याला सांगितलं की उजव्या रस्त्याने जा बरं का, गावात पोचशील. आणि जर का डाव्या रस्त्याने गेलास तर जंगल लागेल, चोर वगैरे दरोडेखोर आहेत ते भेटू शकतात, किंवा हिंस्र शापद वगैरे भेटू शकतात, जीव जाऊ शकतो, तो रस्ता चुकीचा आहे. परंतु हे सांगितल्यानंतर पण त्या व्यक्तीच्या लक्षात राहील का नाही राहील, काही सांगता येतं का? की आपण किती सांगितलं की 10ला निरूपण सुरू होणार आहे, परंतु घरीच 10 वाजून जातात आपल्याला. मग अरे 10 वाजले बरं का, लक्षातच नाही राहिलं. आपल्याला चांगल्या गोष्टी लक्षात राहत नाही, ही आपली कमकुवतता आहे. आणि वाईट गोष्टी वर्षानुवर्षे, काही लोकांना तर मागच्या जन्मीचं पण वाईट लक्षात राहत असेल, कोण माझ्याशी कोण कसं काय बोललेलं आहे. आणि म्हणून चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील तर त्याच्यासाठी काय, थोडंसं दुःख दिल्या जात असतं. आपण जे अध्ययन करतो ना, अध्यात्म आचरण करतो आपण, ते अध्यात्माचं जे काही अध्ययन आहे ते असं सुख वस्तू राहून शिकता येत नाही. ते आश्रमात जावं लागतं, आश्रमातल्या सेवा कराव्या लागतात. तुम्ही म्हटले आम्ही घरी बसून AC मध्येच, एप्रिलच्या उन्हाळ्यात AC मध्ये बसून आम्ही अध्ययन करू, तर पुस्तक उघडल्यानंतर 10 मिनिटात तुम्हाला पहिली जांभई येणार. आणि नंतर मग तुम्ही म्हणाल आता झोप घेऊया. झोप झाल्याशिवाय अध्ययन करता येणार नाही. अध्यात्म कधी येईल? जेव्हा आपलं शरीर स्वस्थ असेल. आणि झोप घेतल्याशिवाय शरीर स्वस्थ होणार नाही. लगेच एक झोप घेतली की संपलं. मग असं आपण जागृत ज्या माध्यमातनं व्हायचं आहे, ते ग्रंथ हातात घेतल्यानंतर आपण निद्रा अवस्थेमध्ये निघून जातो. असे अनंत काळ आपला गेलेला आहे. का बरं? कारण की आपण सुख वस्तू बघत आहोत. श्री चक्रधर स्वामी सांगतात, सुख साधने देव न पविजे नायका. सुख साधनाने देव प्राप्त होत नाही. मग त्यासाठी विशिष्ट कष्ट घ्यावे लागतात. आणि कष्टातनं प्राप्त झालेलं जे अध्यात्म आहे त्याची किंमत आपल्याला तर असतेच असते, पण त्याशिवाय आपलं जीव स्वरूप उजळतीला येत नसतं. आपलं जीव स्वरूप उजळलं पाहिजे, त्यावेळेला अध्यात्म बरोबर त्याच्यामध्ये बसत असतं. आणि जोपर्यंत उजळत नाही आहे ना, नवीन रंग द्यायचा आहे, तुम्ही कितीही चांगला रंग घेऊन या, तुम्हाला आधी काय करावं लागतं माहितीये? महिलांना माहितीये का काय करावं लागतं? जुना जो रंग आहे ना, तो आधी काढावा लागतो, तो घासावा लागतो. रंग देण्यापेक्षा रंग काढण्याची प्रक्रिया खूप अवघड आहे. म्हणजे तो आधी रंग नाही काढला तुम्ही तर तो नवीन रंग जो आहे तो बसत नाही. तसं तुम्हाला कष्टाने तुमचं जीव स्वरूप उजळणं म्हणजे काय आहे, तर तुम्ही त्या आश्रमामध्ये जे काही कष्ट घेता, जो काय वेळ व्यतीत करता त्या ठिकाणी, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीव स्वरूपाला, मनाला मलिनत्व आणणारे जे काही विचार आहेत ते तिथे, त्या विचारांचा आपला वियोग होत राहतो, त्या विचारांचा आपला संपर्क राहत नाही. आणि त्याच्यामुळे जीव स्वरूप उजळ होतं. आणि मग त्या जीव स्वरूपावर जर का अध्यात्माची बैठक केली तर मग ती एकदम व्यवस्थितपणे ती बैठक बसत असते. आणि म्हणून काही दोषजनक गोष्टींपासून तेवढ्या वेळापुरतं तुम्हाला लांब राहावं लागतं. डॉक्टर आपल्याला ऍडमिट का करतात बरं? कशासाठी? कारण की तुमचा आणि जन लोकांचा संपर्क झाला नाही पाहिजे. त्याच्याने काय होतं, इन्फेक्शन वगैरे काय होतं ना, ते होता कामा नये. कोणी तुम्हाला भेटायला नाही आलं पाहिजे. तुम्ही एकटे गोळ्या घेतल्या की तुम्ही आराम केला पाहिजे. इतरांचा संपर्क जर का झाला तर ते औषधांचा हवा तो असर त्याच्यामध्ये होत नाही. आणि नेमकं आपण काय करतो, उलटच करत असतो. जो माणूस ऍडमिट आहे त्याला अख्खा परिवार त्यांना भेटायला जात असतो. मुळामध्ये नियम असा आहे बरं का. आता आपल्यालाही जावंच लागतं भेटायला, कारण की भेटायला नाही गेलं तर आजारी माणसाला वाईट वाटत असतो. आजारी माणूस एकीकडे औषधांचा हिशोब असतो, त्याचा किती खर्च झाले तो हिशोब असतो, आणि दुसरा हिशोब आहे कोण कोण आलं आणि कोण कोण नाही आलं, त्याचा हिशोब त्याचा चालतो. तो त्याच्यामुळे जास्त आजारी राहतो की हे आमके आले नाही, आमके आले नाही. मुळामध्ये म्हणजे त्यावेळेला आपल्याला इतर कुणाचाही
जे काही संपर्क आहे तो होता कामा नये, तेव्हा आपल्याला जे प्राप्त होत आहे त्याचा असरही होतो आणि त्याचा लाभही होत असतो. तशा पद्धतीने अध्यात्म आचरण जे आहे, आता तुम्ही समजा निरूपण ऐकलं परत घरी गेला, परत घरून आलात, परत निरूपण ऐकलं, परत घरी गेलात, म्हणजे निरूपण ऐकल्यानंतर एक विशिष्ट वेळ जी काही साधना घडली पाहिजे नंतर पण, त्याला चिंतनी असं म्हणतात. महानुभाव पंथामध्ये जे आश्रम आहेत त्या आश्रमामध्ये जे निरूपण होतं त्या निरूपणाचं चिंतनी असते. परत मोठ्या बाबाजींनी काय सांगितलं, अधिकरणाने काय सांगितलंय, त्या संदर्भामध्ये ते आश्रमातले जे विद्वान मंडळी असतात त्यांच्या मार्फत ते चिंतनीचा विषय होतो की जे निरूपणामध्ये ऐकलं, पोथीमध्ये ऐकलं, त्याची परत चिंतनी घेऊन तो विषय पूर्ण परत व्यवस्थित बसवायचा आहे ना. आपण एकदा पत्र लिहिलं की ते परत वाचून बघतो सगळं बरोबर आहे का, आपणच लिहिलेलं आहे परत आपण वाचून बघतो. ताट वाढलं महिलांनीच, परत ते स्वतःच बघतात बरोबर वाढलं का, सगळं वाढलं का. ही आहे चिंतनी. आपल्या आयुष्यामध्ये जर चिंतनी नसेल, चिंतन नसेल, दोन्ही गोष्टी पाहिजेत. चिंतन नामाचं आहे आणि चिंतनी ज्ञानाची आहे. या दोन्ही गोष्टींचा समन्वय ज्या दिवशी साधल्या जाईल त्यावेळी आपला अध्यात्माचा प्रवास सुरू होणार आहे. पाठांतर केल्याने सुरू होत नाही. ते पाठांतर केलेलं चिंतनामध्ये आणि चिंतनीमध्ये असं उतरवावं लागतं, तसं जगावं लागतं आणि त्या वेळेला मग तो प्रवास आपल्याला पुढे घेऊन जात असतो. आणि म्हणून इथे त्या माळेकाराच्या दृष्टांतामध्ये इतर कोणी जे आहेत ते तसा प्रवास करतील नाही करतील, परंतु जो जवळचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या तिथे जवळ येऊन त्याला तो रस्ता सांगतो आणि रस्ता सांगितल्यानंतर कानाला खडा लावून तो दाबतो. आणि त्याला ज्या वेदना आहेत ते इथे डोक्यापासून तर पायाच्या त्या नखापर्यंत त्या वेदना होतात आणि त्या वेदना तेवढ्याच आवश्यक आहेत. जोपर्यंत तो दोन रस्ते लागणार आहेत तोपर्यंत जरी त्या वेदना राहिल्या तरी सुद्धा त्या वेदनेचा उपयोग आपल्याला होतो. आणि मुळामध्ये आपल्या कुणालाच वेदना हा प्रकार नको पाहिजे, है ना. वेदना नको पाहिजेत. आपल्याला त्या ठिकाणी असं वाटतं की सगळं सुख वस्तू असलं पाहिजे, परंतु जे सुख वस्तू राहतात, ज्यांच्या तब्येती बिघडतात त्यांना विचारा, डॉक्टर म्हणतात चाला. चालण्यामध्ये काय आहे, कष्ट आहेत. घाम आला पाहिजे चालून चालून, कष्ट आहेत. काहीतरी वजन उचला, असं काहीतरी हलक्या वस्तू उचलून आपलं शरीर चांगलं राहत नाही, वजन काहीतरी उचला. म्हणजे देहाला जास्तीत जास्त वेदना द्या. आपल्याला अशा जर का नैसर्गिक ज्या वेदना मिळतात की नाही आपल्या कर्मानुसार, त्या वेदना नको असतात, परंतु मात्र इतर पद्धतीने त्याच वेदना आपण स्वीकारतो. चालावं लागतं, ही वेदना आहे, म्हणजे ती वेदना आपण स्वतः दुसरीकडनं उधार घेत असतो आणि मुळात ज्या वेदना होतात त्या मात्र आपल्याला नको असतात. पण वेदनेशिवाय काही नसतं. तुम्हाला माहिती आहे का, भाजी असते, भाजी बनवतो म्हणजे वेदनाच देतो की नाही त्या भाजीला. आपण कांदा कापतो म्हणजे काय आहे, वेदनाच देऊन राहिलो त्यांना. त्या वेदना दिल्याशिवाय नवीन नूतन काही निर्मिती होत नसते. आणि जर का वेदना नाही दिल्या, जी निर्मिती झालेली आहे ती निर्मिती सुद्धा वाया जाऊ शकते जर का वेदना नाही दिल्या तर, आहे ना. तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये काय करता, दूध एकदा तापवलेलं असतं, परत दुपारी परत तापवता की नाही, वेदना देता त्या दुधाला. का, वेदना नाही दिल्या तर ते दूध संध्याकाळपर्यंत नासून जाईल. भाजी वेदना देता परत तापवत्या भाजीला. म्हणजे इत्यादी प्रकारे आपण सर्व गोष्टींना वेदना देत असतो, परंतु स्वतःला मात्र आपल्याला वेदना नकोत. डोकं दुखत असेल तर लोक लगेच पेन किलर गोळी घेतात, है ना. डॉक्टर देतात आणि आपणही घेतो. इथे कोण नाही ना डॉक्टर, तर ते परत आक्षेप घेतील माझ्यावर. हा, चांगलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जे ग्रहण करतो आहोत त्याच्याने आपलं काहीतरी नुकसान होतं हेही आपल्या लक्षात येत नाही.
आणि इथे तो माळेकार जवळच्या व्यक्तीला वेदना देतोय. बघा कसं आहे, जे लांबचे व्यक्ती आहेत त्यांना तो वेदना देत नाही आहे, पण जवळच्या व्यक्तीला वेदना देतोय. का बरं? कारण की त्या वेदनेपेक्षा जर का तो डाव्या रस्त्याने जर का गेला आणि त्याला तिथे दरोडेखोर भेटले, वाघ भेटला, तर ती वेदना कशी आहे? त्या वेदनेपेक्षा ही वेदना त्यातल्या त्यात चांगली आहे. आणि म्हणून आयुष्यामध्ये मोठमोठ्या वेदनेपासून आपल्याला जर का वाचायचं असेल तर ही लहान सहान ज्या वेदना आहेत ना त्या सहन करायला शिका. सहनशक्ती जो काही प्रकार आहे तो सहनशक्ती प्रकार आपल्यामध्ये उतरला पाहिजे. आधीचे जुने जे लोक आहेत ना त्यांच्याकडे ती सहनशक्ती आहे. नवीन जी पिढी आहे त्यांच्याकडे सहनशक्ती हा प्रकार नाही आहे. आपल्याला सगळ्या वस्तू लगेच भेटतात. त्या दिवशी पण मी सांगितलं ना, असं लाईट नुसती गेली की लगेच आपण दुसऱ्या सेकंदाला लगेच अस्वस्थ होतो. 5 सेकंदाला पण नाही, दुसऱ्याच सेकंदाला अरे लाईट गेली, लगेच आपण अस्वस्थ झालो. सहनशक्तीच नाहीये. काही वेळ आपण बिना जर का त्या लाईटीचं बिना पंख्याचं राहिलो तर राहून बघा, तसं तयार करा स्वतःला. आणि म्हणून त्या वेदना ज्या आहेत, समोरच्या वेदना मोठ्या वेदना आहेत, त्या वेदना नरकाला नेणाऱ्या त्या वेदना आहेत, त्यापेक्षा नरकाला न जाणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या आपण आधी सहन केल्या पाहिजेत. दवाखान्यात ऍडमिट होण्यापेक्षा, त्या वेदना होण्यापेक्षा इथे जर का आपण आधीच आपलं शरीर हलतं ठेवलं, काही व्यायाम वगैरे आपण ठेवला, तर आपल्याला तिथे त्या वेदनेला सामोर जाण्याची गरज नाही. म्हणून ह्या लहानसहान वेदना सुरू ठेवा. आणि मग जेव्हा केव्हा तो ज्याच्या कानाला खडा लावलेला तो पुढे जातो आणि गेल्यानंतर 2 रस्ते त्याला दिसतात, आणि 2 रस्ते दिसल्यानंतर माझ्या मताने बरं का, माझ्या मताने असं पण ठरू शकतं की त्याच्या डाव्या कानाला खडा लावला असेल. असं कधी चिंतन झालं नाही बरं का या दृष्टांतावर. आता मला सुचलं, मी सांगतोय. कदाचित डाव्या कानाला खडा लावला असेल की बाबा डावीकडे वेदना आहेत, डावीकडे जायचं नाहीये, असं आहे. किंवा कदाचित उजव्या कानाला पण खडा लावला असेल, कारण की वेदनेकडे आपण जास्त आपलं लक्ष असतं, है ना. आपल्याला मुंगी जरी चावली, घरी कोणी आली की मला मुंगी चावली. आता मुंगी काही मोठा प्राणी आहे का काही? परंतु आपल्याला आपल्या दुखण्याचं लय कौतुक असतं, खूप कौतुक असतं. आपण आपलं दुःख जे आहे ते समोरच्यांना रंगवून रंगवून सांगत असतो, त्याकडे आपलं जास्त लक्ष केंद्रित असतं. आणि म्हणून कदाचित उजव्या कानाला जर का दुःख होत असेल तर वेदना तिकडेच होत आहेत, तर लक्ष पण तिकडेच असणार आहे, म्हणजे उजवीकडे जायचं. असं दोन्हीपैकी काही घडू शकतं, दोन्ही घडवता येतात आपल्याला. आणि मग त्याच्या लक्षात येतं की नाही, आपल्याला कानालाच खडा का लावलेला आहे, दुखतं का आहे, तर आपल्याला उजवीकडे जायला सांगितलेलं आहे. म्हणून कधी कधी सांगितलेलं असताना देखील आपलं डावं उजवं कन्फ्युजन होतं बरं का. जर का आपण गाडीने चाललो आणि विचारलं कोणाला, ते म्हणतात इकडे गावाला जायचंय का, निरूपण चालू, तिथे मग पुढे जायचं आणि उजवीकडे वळा, आणि परत उजवीकडे वळले की परत उजवीकडे वळा, है ना. असं आता ते दोघांनी सगळ्यांनी ऐकलं गाडीतल्या, परंतु पुढे गेल्यानंतर ते म्हणतात हा उजवीकडे घ्या. ते म्हणतात नाही डावीकडे, त्यांनी डावीकडे सांगितलं. ते म्हणतात अहो उजवीकडे सांगितलं ना. त्यांनी सगळ्यांनी ऐकलं की, एक म्हणतो नाही मला तर वाटतं की डावीकडे सांगितलं त्यांनी. म्हणजे तिथल्या तिथेच आपलं कन्फ्युजन आहे, तिथल्या तिथेच आपला संदेह आहे. कारण की श्रवणामध्ये जर का फरक पडला तर स्मृतीमध्ये सुद्धा फरक पडतो बरं का. श्रवण करताना आपण थोडंसं वेगळं ऐकलं की त्याच्यामधनं भरपूर मोठा फरक पडतो. हे जे बांधकाम सुरू आहे ना, यांना विचारा, जर का 1 सेंटीमीटर त्यांनी जर का इकडे घेतलं किंवा अर्धा सेंटीमीटर जरी त्यांचं माप जर का चुकलं तर पुढे ती भिंत जी आहे ती थोडीशी वाकडी दिसणार आहे. अर्धा सेंटीमीटर सुद्धा इकडे तिकडे करता येत नाही. तसं श्रवणामध्ये अजिबात, म्हणजे थोडं सुद्धा तुम्ही ऐकण्यामध्ये फरक केला, शब्दामध्ये फरक केला, तर त्या ठिकाणी सर्व प्रवास जो आहे तो आपला चुकीचा ठरू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या प्रवासामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडू नये, ती उजळता अंतःकरणाला राहावी, स्मृती आपली शाबूत राहावी, यासाठी ईश्वराच्या संपर्कात कायम असणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. अर्जुन देव जे होते किंवा पांडव होते हे कृष्ण महाराजांच्या संपर्कामध्ये कायम होते.
म्हणजे बघा की अर्जुन देवाला वगैरे पांडवांना युद्ध करावं लागलं कशासाठी? राज्य मिळवण्यासाठी. राज्य मिळालं आणि लगेच कृष्ण महाराज सांगतात आता हे राज्य त्यागून द्या. आपण केलं असतं का तसं काही? आपल्याला जर का सांगितलं की हा नवीन दागिना घेतलाय, आता हा आज घेतला उद्या विकून टाका, विकू का आपण? जास्त पैसे भेटत असतील तर विकणार आपण. परंतु एरवी आपण असं लगेच आज घेतलं उद्या विकलं असं आहे का? आज मिळालं उद्या त्यागून दिलं. विकू तरी शकतो का त्याच्यातनं पैसा मिळतोय, पण त्यागू शकतो का? त्यागामध्ये द्रव्य नसतं बरं का. आपण तसं त्याग करू शकत नाही. आज आपण घर बांधलं, वास्तू शांती झाली आज, आणि उद्या म्हटले की घर सोडून द्या, सोडू का आपण? नाही. तशा पद्धतीने हे भगवद्गीता जगले म्हणजे नेमकं काय, त्याचं उत्तर आम्हाला युद्धानंतर मिळतं. राज्य मिळवल्यानंतर त्याचं उत्तर मिळतं की कृष्ण महाराजांनी भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला युद्ध करायला सांगितलं की त्याच्यातनं बाहेर पडायला सांगितलं. नेमकं सांगितलं काय? अर्जुन देव काय समजले? करिष्ये वचनम तव म्हणजे काय समजलं त्यांना? युद्ध करावं हे शिकवलं का देवाने? युद्ध करायला नाही शिकवलं. हे सगळं मिळवलेलं जे आहे आणि ज्यामुळे अर्जुन देव युद्ध करत नाही, जी ममता आहे त्या ममतेचा त्याग त्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे. अनासक्ती काय आहे हे त्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. निष्काम कर्म योग काय आहे तो त्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे. आणि ते अर्जुन देवांना समजलं आपली आणि इतरांची काय मानसिकता आहे की कृष्ण महाराजांनी त्यांना युद्धाला तयार केलं. एखाद्याला भांडायला जर का तुम्ही तयार केलं ना, त्या माणसाला परत तुम्ही सात्विक करू शकत नाही. तो माणूस सात्विक राहू शकत नाही. जो माणूस तामस आहे, तो जो व्यक्ती एखाद्या प्रॉपर्टीसाठी लढतो आहे, तो व्यक्ती ती संपत्ती कधीही मिळाल्यानंतर सोडू शकत नाही. अनासक्त तो होऊ शकत नाही, है ना. एखादी व्यक्तीला आपण जसं चिडवतो, डिवचून देतो की तुमची ती जमीन आहे ना, मग आपण म्हणतो नाही आम्हाला नको ती, तुम्हाला नको, पण त्यांच्या घशात काय घालायची, तुम्ही टाका केस, हे आपण सहज बोलून टाकतो. आणि तो माणूस बिचारा साधू माणूस आहे बरं का, प्रपंचात राहून, त्याला सुद्धा ते वाटायला लागतं बरोबर बोलले, त्यांच्या घशात काय घालायचे आपण, भले आपण काय करू, त्याचं दान देऊ, हे करू ते करू, परंतु मग लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन वाद सुरू, भांडणं सुरू, केस सुरू, म्हणजे त्याच्यामध्ये पडला. आता तो माणूस जी वादा भांडणाने मिळालेली जागा आहे ती तो दान करू शकतो का? त्याचा त्याग करू शकतो का? तो काय म्हणेल, एवढं भांडण तंटा करून मी हे मिळवलेलं आहे, आता मी हे त्यागणार नाही. ज्याला, जो माणूस तामस झालेला आहे, जो युद्धाला तयार झालेला आहे, तो व्यक्ती जे युद्धाच्या नंतर मिळालेला आहे तो ते सोडू शकत नाही. अर्जुन देवाचं तसं नाही झालेलं आहे. अर्जुन देवाला मुळातच जो विषाद झालेला आहे तोच ममतेमुळे झालेला आहे. आणि ती ममताच देवानी काय केलेली, काढून टाकण्याचा प्रयत्न त्या भगवद्गीतेच्या माध्यमातून केलेला आहे, त्या निरूपणाच्या माध्यमातून केलेलं आहे. अर्जुन देव तसे तसे होत गेले आणि म्हणून एवढं राज्य मिळालंय. आपलं घर किती स्क्वेअर फीट मध्ये असतं? 2000 स्क्वेअर फीट, 4000 स्क्वेअर फीट, 5000 स्क्वेअर फीट, याच्या वेगळं तर मोठं घर नसतं आपलं. मग राज्य किती मोठं आहे बघा. राज्य म्हणजे एक गाव आहे, राज्य म्हणजे एक तालुका आहे, राज्य म्हणजे एक जिल्हा आहे, असं धरून चला तुम्ही. तेवढं राज्य सोडायचं, जिल्ह्यावरची सत्ता सोडायची आहे, एवढं राज्य सोडायचं आहे आणि एवढं युद्ध केल्यानंतर ते सोडायचं आहे. पांडवांना एका वाक्यामध्ये सांगितलं आता हे सगळं सोडा, आणि पांडव लगेच तयार झाले आणि सगळं सोडून दिलं त्यांनी. सांगा भगवद्गीता काय शिकवते? लढायला शिकवते की त्याग शिकवते? त्याग शिकवते भगवद्गीता. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जो काही पांडवांच्या बाबतीमधला जो बदल दिसतो किंवा जे परिवर्तन दिसतं किंवा जे आचरण दिसतं ते केवळ आणि केवळ परमेश्वराच्या संपर्कात असल्यामुळे, परमेश्वराच्या चिंतनामध्ये असल्यामुळे तो बदल आपल्याला दिसतो. एखादा नाही का पदार्थ आपण थंड पाण्यात ठेवला तर तो कसा राहतो? थंड राहतो. उष्ण पाण्यात ठेवला तर उष्ण राहतो. ज्या संपर्कात तो पदार्थ राहील तो तसा होऊन जातो. श्री चक्रधर स्वामी सांगतात, जीव जैसा संगी ठेविले तैसा ठाके.
जीव ज्या संगतीमध्ये राहतो है ना, आपण आपल्या मुलांचं काय बघत असतो, संगत कशी आहे, त्याला संगत चांगली पाहिजे. स्वामींनी ते 800 वर्ष आधी सांगून ठेवलं, तुम्ही जसा संग ठेवाल. तुम्हाला नामस्मरण करायचं आहे का, बडबड करणाऱ्या माणसासोबत जर का तुम्ही बसलात तर तुमचं नामस्मरण आयुष्यात कधीच होणार नाही. त्यासाठी तुम्हाला स्मरण करणाऱ्या व्यक्तीसोबत बसावं लागेल. तुम्ही अज्ञान व्यक्तीसोबत बसलात तर ज्ञान तुम्हाला कधीच होणार नाही. त्यासाठी ज्ञानियांच्या संपर्कात राहावं लागेल. धर्म चर्चा करणाऱ्या संपर्कात जर का राहिलात तुम्ही, तर तुमची अन्य चर्चा, अन्य वार्ता तुमच्या मुखातनं कधीच निघणार नाही. असं आहे. ते संस्कृतचे जे विद्यापीठ असतात ना, त्याच्या इन्फेक्शन कशासाठी, इन्स्पेक्शन काय बोलतात त्याला, ते अधिकारी येतात तिथलं कार्यकाज बघायला. जसं धाड टाकतात ना, तशा पद्धतीने ते येतात. तर त्यांचा नियम आहे की त्या संस्कृत विद्यापीठाच्या बाहेर जोपर्यंत आहेत गेटच्या, तोपर्यंत तुम्ही कुठल्याही भाषेत बोला. पण त्या गेटच्या आतमध्ये एकदा पाऊल ठेवलं की संस्कृत शिवाय दुसरी भाषा बोलायची नाही. असाच नियम इंग्लिश शाळेमध्ये बरं का. एकदा आतमध्ये पाऊल ठेवलं की अजिबात हिंदी आणि मराठी अजिबात नाही आलं पाहिजे. तशा पद्धतीने तुमच्या मुखामध्ये अन्य वार्ताच नाही आली पाहिजे. कधी नाही येणार, ज्यावेळी अन्य विचार येणार नाही. कारण की सगळ्या गोष्टी मानसिके सुरू होतात, मानसिक, वाचिक आणि मग प्रत्यक्ष. मनातच वाईट विचार नाही आला, अन्य वार्ता मनातच नाही आली, तर वाचेमध्ये येणारच नाही. जे उदाहरण मी त्या दिवशी सांगितलं, ज्याच्या अंगावर कर्ज आहे, उद्या त्याला पैसा फेडायचा आहे, त्याच्या मनात अन्य दुसऱ्या कुठला विचारच येत नाही. त्याच्या मनात फक्त पैशांचाच विचार आहे की कसं फेडायचं, कसं फेडायचं. त्याला ते काय पदार्थ दिला वगैरे त्याला गोड लागत नाही, तिखट लागत नाही. म्हणजे त्या मानसिकतेमध्ये ती गोष्ट बसलेली आहे. म्हणून तुम्हाला काय जर का परिवर्तन करायचं असेल तर सगळ्यात आधी तुमचे विचार परिवर्तन करावे लागते. आणि विचारासाठी संघ परिवर्तन करावा लागेल. चांगला संघ जो आहे त्या संघाचा जर का तुम्ही उपयोग घेतला, त्यांच्या बैठकीत तुम्ही बसलात, तर त्यांच्यातलं अध्यात्म जे काही बोलणं आहे ते वाचिके तुमच्या मानसिकेमध्ये येईल, तुमच्यातलं मानसिक तुमच्या वाचिकेमध्ये येईल, आणि ते मानसिक वाचिक जे आहे ते तुमच्या क्रियेमध्ये उतरणार आहे, वेगळं काही नाही. आणि म्हणून या ठिकाणी हे सगळं जे आहे ते ईश्वर चिंतनाशिवाय नाही. चिंतन करणाऱ्या लोकांमध्ये संपर्कामध्ये आपल्याला राहावं लागेल. स्वामी सांगतात, अन्य मार्गीयांचा संसर्ग करू नका. अन्य म्हणजे तुम्ही ज्या उद्दिष्टाने चाललेले आहेत त्या उद्दिष्ट वेगळे जे लोक आहेत ते अन्य मार्गी आहेत. तुम्ही देव प्राप्त करायला चाललेले आहेत आणि तुमच्या संपर्कातले जे लोक आहेत ते प्रपंच प्राप्त करायला चाललेले आहेत, तर दोघांना काहीच उपयोग नाही आहे. त्याचं उद्दिष्ट वेगळं आहे, आपलं उद्दिष्ट वेगळं आहे. कदाचित आपल्या उद्दिष्टाचा त्याला उपयोग होईल, पण त्याच्या उद्दिष्टाचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाही. आणि म्हणून हे सर्व चिंतनातनं घडत असतं. आणि म्हणून स्वामी सांगतात की प्रत्येही परमेश्वर आठवावा आणि येथीचे नाम आठवावे. स्वामी सांगतात देवाला कसं आठवायचंय, देवाच्या नामाचं चिंतन करायचंय. काल मी सांगितलं की एक नाम घेतल्यानंतर नुसतंच नाम नाही आठवणार, त्या नाम ज्या परमेश्वराचं आहे त्या परमेश्वराचे सकळ गुण जे आहेत ते तुम्हाला आठवणार. आपल्यालाही देवाचं नाव आठवतं. आपल्या घरी काही वाईट झालं, काही संकट आलं, काही नुकसान झालं, आपल्यालाही देवाचं नाव आठवतच, परंतु ते दोषजनक पद्धतीने आठवतं. देवाने आमचं नुकसान का केलं, देवाने आमच्यावर संकट का आणलं, म्हणजे इत्यादी प्रकारे नकारात्मकपणे आपण देवाला आठवतो. इथे सकारात्मकपणे देवाला आठवता आलं तर आपला अध्यात्मामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे पुढे चाललोय असा त्याचा अर्थ आहे. तुमच्या आयुष्यामध्ये काही जरी प्रसंग आला तरी तुम्हाला तो स्वीकारता आला पाहिजे आणि त्यामध्ये परमेश्वराचे आभारच मानता आले पाहिजेत आपल्याला. इत्यादी प्रकारे आपलं जर का वर्तन असेल तर आपण परमेश्वराच्या संपर्कामध्ये आहोत, परमेश्वराच्या चिंतनामध्ये आहोत, अध्यात्मामध्ये आहोत असा त्याचा अर्थ आहे. आणि स्वामी सांगतात की पाचवे ते निरंतर स्मरीजे. कितवं नाम? पाचवं नाम. निरंतर स्मरीजे म्हणजे अंतर पडून. निर अंतर, निर म्हणजे नाही, अंतर.
अंतर पडू न देता, म्हणजे कुठे कुठे नाम नाही घ्यायचं आपल्याला, अंतर पडू द्यायचं नाही म्हणजे कुठे कुठे नाम नाही घ्यायचं आपल्याला. माझा प्रश्न गोंधळात टाकणार आहे. काय उत्तर आहे तुमचं? अंतरच पडू द्यायचं नाही सगळ्या ठिकाणी. कोणी म्हटलं की बाबा हे ते पायामध्ये चप्पल असताना नाम घेऊ नये, आणि स्वामी काय सांगतात निरंतर, आपल्याला चक्रधर स्वामी काय सांगतात हे महत्वाचं बरं का. माझ्यासारखे बाबा काय सांगतात हे महत्वाचं नाही, बाईसांचे बाबा काय सांगतात ते आमच्याकडे वाक्य असले पाहिजे. तुमचे उत्तर काय, त्या बाबांनी असं सांगितलं त्या बाबांनी तसं सांगितलं, बाईसांचे बाबा श्री चक्रधर स्वामी यांनी काय सांगितलेलं आहे ते वाक्य आम्हाला पाहिजे की नाही. मी तुम्हाला किती कागद दाखवले माझ्या वहीचे पानं फाडून की तुमची प्रॉपर्टी माझ्या नावे आहे, चालेल का ते कागद? कुठला पेपर दाखवावा लागेल? तो स्टॅम्प पेपरवर जर का लिहिलेला असेल सही वगैरे सगळं, तो पेपर महत्वाचा आहे. बाकीचे कागद काय उपयोगाचे आहेत? तसं बाकीचे वाक्य तेव्हाच उपयोगाचे आहे जेव्हा त्या वाक्यांना परमेश्वराच्या वाक्याचा आधार आहे. पाचवे ते निरंतर सांगितले, अंतर पडू द्यायचं नाही. कोणी म्हटले की झोपून स्मरण करायचं नाही, दोष लागतो. आता मला सांगा की आपण जेव्हा आपल्याला झोप लागते त्या झोपेच्या आधी आपण गाठी घेऊन बसलेलो आहेत आणि ती गाठी करता करता झोप आपल्या डोळ्यावर येऊन जाते, मग आपल्याला कळतं की आता आपण आडवं झालं पाहिजे, झोपलं पाहिजे. आता झोपलं असं आडवं झालं की लगेच डोळा लागतो का आपला? लागत नाही, आपण जागेच असतो. ते जे काही अंतर आहे, आपण आडवं झोपल्यापासून तर डोळा लागेपर्यंत, तोपर्यंत जो मधला काळ आहे तेव्हा देवाचं नाव घेत राहायचं आहे आपल्याला. झोपून स्मरण आहे. झोपून स्मरण केल्याने जर का दोष लागतो तर आजारी माणूस कसा असतो? झोपूनच असतो. मग त्यांनी काय करायचं? स्मरण बंद करायचं का? नाही, निरंतर. म्हणजे तुम्ही आजारी असा, चांगले असा, संकटात असा, मंदिरात असा, स्मशानात असा, जिथे कुठे असाल, चप्पल आहे नाही आहे, सगळ्या ठिकाणी तुम्हाला नाम घ्यायचं आहे. मी तर सांगतो भांडताना सुद्धा नाव घ्यायचं. भांडण सक्सेस झालं पाहिजे ना, साह्य झालं पाहिजे ना भांडणात तुम्हाला. मुळामध्ये म्हणजे तुमच्या मुखात जर का नाम असेल तर तुम्ही भांडूच शकत नाही. हे एक त्याच्यातनं लाभ आहे. मी का म्हटलं की भांडताना नाम घ्यायचं, की तुम्ही दोन वाक्य भांडल्याने एकदा नाव घेतलं तर तुम्हाला असं वाटलं तर आपण देवाचं नाव पण घेतो आणि अपशब्द पण बोलतोय. मग तुम्ही म्हणाल की नको नको, अपशब्द नाही बोलले पाहिजे. भांडण तुमचं हळूहळू, तुम्ही जर का भांडखोर असाल तर ते भांडखोरपणा कमी होऊन जाईल, तुम्ही शांत होऊन जाईल, रागीटपणा तुमचा कमी होऊन जाईल, चिडचिड कमी होऊन जाईल. कारण तुमची साधना सुरू आहे, नाम साधना सुरू आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्या मुखामध्ये जर का नाम असेल तर कितीतरी दोषांपासून आपण सहजपणे वाचून जातो. परमेश्वर सहाय्य करतात. आणि म्हणून इथे सांगितलं की निरंतर अंतर पडू न देता आपल्याला नामस्मरण जे आहे ते करायचं आहे. मग गोसावी ते 10 ठाय, स्वामी सांगतात की त्याने 10 ठाय होती, म्हणजे 10 लाभ होतात. ते 10 लाभ कुठले आहेत? स्वामी सांगतात नामे वेद, म्हणजे नामामुळे परमेश्वराचा जो वेद आहे तो वेद आपल्याला निर्माण होतो. वेद म्हणजे काय? आवडी. आपला देवधर्म का थांबलेला आहे की त्याच्याविषयी आपल्याला आवडी नाहीये. आपण त्याचा पुढचा टप्पा गाठतो, बोध म्हणजे ज्ञान घेण्याच्या मागे लागतो, पण आवड मात्र काहीच नाहीये. आपण जेवायच्या मागे लागलो पण भूकच नाही आहे, तर ते जेवण तुमच्यासाठी लाभदायक नाही. भूक नसताना जर का अन्न खाल्लं तर ते अन्न तुमच्यासाठी किती चांगलं असलं तरी तुमच्या देहासाठी, पोटासाठी ते हानिकारक आहे. त्याच्याने पित्ताची निर्मिती होऊ शकतं, अजीर्ण होऊ शकतं, मळमळ त्याच्यातनं होऊ शकते, वमन त्याच्यातनं होऊ शकतं. म्हणजे त्यासाठी काय लागेल? भूक लागेल. तसं जे तुम्हाला प्राप्त करायचं त्याच्याविषयीचा वेद म्हणजे आवडी तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर ती परमेश्वराची आवडी कशामुळे प्राप्त होईल? नामे वेद. देवाविषयीची आवडी तुम्हाला निर्माण करायची असेल तर नामस्मरणामुळे ती आवडी आपली हळूहळू वाढत जाणार. नामे बोध म्हणजे देवाचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे. नुसताच आवडीने काही होत नसतं. त्याच्यासाठी
बोध म्हणजे ज्ञानही असलं पाहिजे. तर ते ज्ञान कशाने प्राप्त होईल? ते सुद्धा नामस्मरणानेच तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होणार आहे. जेवढं चिंतन कराल आणि चिंतनामध्ये देवाचं ज्ञान तुम्ही मागाल तर ते ज्ञान तुम्हाला त्याच्यातनं मिळणार आहे. नामे अनुसरण म्हणजे देवाने सांगितलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानानुसार आपल्याला जे चालायचं आहे, अनुसरण घ्यायचं आहे बरं का आपल्याला. अनुसरण म्हणजे काय? अनुकरण आहे. जे सांगितलेलं आहे त्यानुसार वागणे, याला अनुकरण असं म्हणतात. किंवा कोणतरी कसं तरी वागतं आहे तसं आपण वागतो, त्याला अनुकरण असं म्हटलं जातं. परंतु ज्ञानयुक्त जे असतं त्याला अनुसरण असं म्हटलं जातं बरं. जे ज्ञानयुक्त आचरण आहे त्याला अनुसरण असं म्हटलं जातं. ते अनुसरण, ते ज्ञानयुक्त अनुकरण जे आहे ते सुद्धा आपल्याला नामामुळेच प्राप्त होत असतं. नामस्मरण तुमचं चांगलं असेल तर परमेश्वराविषयी आवडी निर्माण होईल, परमेश्वराचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल, त्या ज्ञानानुसार चालण्याची क्षमता तुमच्यामध्ये तयार होईल. आणि नामे स्मरण, आणि देवाचं जर का स्मरण करायचं असेल तर काय करायचं? तर नामे स्मरण म्हणजे नामस्मरणामुळेच तुम्हाला देवाचं जे स्मरण आहे ते तुम्हाला साधल्या जाणार आहे. नाम नसेल तर देवाचं स्मरण जे आहे, देवाची जी आठवण आहे ती साधल्या जात नाही. आणि म्हणून सकळ जीवांना, सन्निधानातले असेल असन्निधानातले जीव असतील, त्यांना नामस्मरण हा विधी जो आहे तो देवाने विहित केलेला आहे. नाम सकळही निरोध परिहारी. आता हे सगळं करताना जर का काही आपल्याला त्रास होत असेल तर, प्रकृतीजन्य त्रास असतो है ना, मार्गात आपल्याला जायचं तर मार्गात शिळं पाकं खावं लागतं, सगळं काय सेवा करावी लागते, पण त्याच्यामुळे आपल्या प्रकृतीला त्रास होऊ शकतं. मग त्याचं कसं? नाम सकळही निरोध परिहारी म्हणजे तुमच्या देही प्रकृती संबंधित जो काही त्रास तुम्हाला होईल तो देखील नामस्मरणामुळे त्याकडे, ते जे काही तुम्हाला त्रास होत आहे त्याकडे एक तर तुमचं दुर्लक्ष होईल किंवा तो त्रासच होणार नाही, झाला तरी तो तुम्हाला जाणवणारच नाही. अशा प्रकारचं तुम्हाला सहाय्य होतं. पहिल्यांदा पदयात्रेत जाणारे जे लोक असतात ना ते खूप चौकशा करतात बरं. एक महिनाभर तर त्यांचे तेच चालू असतं. जे पदयात्रा काढतात ना लोक, ते महिनाभर फिरतात, कुठे कुठे थांबायचंय, भोजन व्यवस्था कुठे. आणि ज्याला पहिल्यांदा पदयात्रेत जायचंय तो माणूस एक महिना त्याचं ते संशोधन चालू असतं. मग किती चालावं लागतं, मग खूप ऊन लागतं का, मग थंडी लागते का, मग चालल्या जातं का तेवढं, मग तुम्हाला चालल्या जातं का, मग जेवण वगैरे वेळेवर मिळतं का, कितीतरी. मग माझे पाय दुखतात, मग त्याचं मला चालणंच होणार नाही. हे सगळं त्यांचं एक महिना हेच चालू असतं. ते जर का 4 दिवस जरी पदयात्रेमध्ये गेले तर त्यांच्या लक्षात येतं की पदयात्रेत आल्यापासून पाय दुखणंच बंद झालेलं आहे. तुम्ही गेला नसाल कधी तर जाऊन बघा. एरवी आपला जे प्राकृतिक आजार आहेत ना ते पदयात्रेमध्ये गेले, तुम्ही आश्रमात गेले की ते आजार वगैरे सगळे शांत होऊन जातात. तुम्ही तिथे काही खाल्लं तरी तुम्हाला बाधत नाही. घरी नुसतंच थंड पाणी नुसतं बघितलं तरी शिंक येते बरं का काही लोकांना. तिथे तुम्ही काही जरी खाल्लं तरी तुम्हाला काही होणार नाही. ती सक्षमता आहे आणि तिथे नामस्मरण सुरू आहे तुमचं. तिथे गेल्यानंतर जे स्मरण चालू आहे त्याच्यामुळे हा 5वा लाभ होतो. नाम वाजत वारा धरी. परंतु जर का आपण काही क्रिया हातामध्ये घेतली आणि जर का प्रकृती म्हणजे जी आहे सृष्टी व्यवस्थेचं जे काही त्रास आहे त्या संबंधित जर का काही त्रास उत्पन्न झाला तर नाम वाजत वारा धरी म्हणजे पंचमहाभूत निमित्त वादळ, वारा, पाऊस याचं सुद्धा सहाय्य होतं आपल्याला. झालं का तुम्हाला सहाय्य? इथे सहाय्य झालं की नाही झालं? सगळ्यांना नाही झालं वाटतं. सगळेजण हो नाही म्हटले, काहीच लोक हो म्हटले फक्त. म्हणजे आपल्याला इथे अनुभव आला. त्या दिवशी मी तुम्हाला काय सांगितलं की आपल्याला त्या पावसाचा त्या पोथीला काही अडथळा येणार नाही. आपली पोथी एक दिवस पण बंद राहिली नाही. प्रत्येक जे काही सत्र आहेत ते आपले निर्विघ्नपणे पार पाडलेले आहेत. मध्ये मला थोडंसं गरम होत होतं म्हणून थंडावा आलेला होता. आज सकाळी पण थंडावा होता है की नाही. मग
आता ते थंडाव्यामुळे काय होतं की देव आठवल्या जात नाही, मग देव तुम्हाला आठवल्या जावं म्हणून आता परत आम्ही ऊन थोडंसं वाढवून दिलेलं आहे की आता तुम्हाला देव आठवला पाहिजे. ऊन मिळाल्याशिवाय तुम्हाला काही देव आठवणार नाही. तर नाम वाजत वारा धरी म्हणजे असे काही प्रकृतीजन्य सृष्टीजन्य काही असतील, ऊन वारा पाऊस, त्याच्यामधनं सुद्धा आपल्याला साह्य होतं. पुढे सांगतात नाम पडते आकाश धरी, नाम पडते आकाश म्हणजे नामाने अजून काय होऊ शकतं बरं. 7वा लाभ सांगतात की या जगामध्ये तुम्हाला जे दृश्य रूपामध्ये जे आहे म्हणजे तुम्हाला जे दिसतंय तुमच्या डोळ्याने, तर ह्या डोळ्याने दिसणाऱ्यांमध्ये सगळ्यात मोठं काय आहे बरं. सगळ्यात मोठं काय आहे. जमीन मोठी आहे, पण जमिनीला पण कोणी व्यापलेलं आहे. आकाशाने व्यापलेलं आहे. आकाश जमिनीपेक्षा पण मोठा आहे आणि सगळ्याला परमेश्वराने व्यापलेलं, परमेश्वर सगळ्यापेक्षा मोठा आहे. परंतु आपल्याला दृश्य सृष्टीमध्ये सगळ्यात असं मोठं काय दिसतं तर आकाश दिसतं. आणि म्हणून स्वामी सांगतात नाम पडते आकाश धरी. आकाशा एवढं जरी संकट तुमच्यावर पडत असेल, पडते आकाश धरी म्हणजे ते पडू देणार नाही, तुमच्या डोक्यावर पडणार नाही. ते मला हा खूप प्रश्न होता, नाम पडते आकाश धरी, मी हा अर्थ पण लावतो की नाम पडणार आकाश सुद्धा धरतं, परंतु मला हे समजायचं नाही की आकाश कसं पडत असेल. ते आत्ताच्या काळात ते उत्तर मिळालं की ढगफुटी झाली है ना. ढगफुटी बघितली का तुम्ही, म्हणजे ह्याच्यामध्ये टीव्ही मध्ये वगैरे बघितली असेल. ढगफुटी होते म्हणजे तिथल्या तिथे पाण्याचा एवढा लोंढा पडतो की एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीत पाणी भरलं आणि ती मधूनच फुटल्यानंतर कसं होतं, इतक्या भयंकर प्रमाणामध्ये तो पाण्याचा साठा एकाच ठिकाणी पडतो की अक्षरशः डोंगराच्या डोंगर जे आहेत ते त्याच्यामध्ये विरघळून जातात अक्षरशः, इत्यादी प्रकारे. आणि पुढे जे संकट येतं ते वेगळं. स्वामी सांगतात अशा प्रकारची ढगफुटी संकट जे आहे ते नेहमीच्या पावसाळ्यासारखं आहे का. ते नेहमीचा पावसाळा म्हणजे वाजत वारा धरी, परंतु नेहमीच्या पावसा वेगळं जे काही पाणी पडत असतं, ढगफुटी होत असते किंवा वीज चमकून ती वीज पडत असते, हे सुद्धा आकाश पडण्यासारखंच आहे. आकाशातनंच ती वीज येत असते, आभाळातनंच येत असते. तर तसं जरी झालं तर पडते आकाश धरी म्हणजे त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला साह्य होतं. 8वा लाभ सांगतात नाम येते विघ्न सारी. मग एवढेच विघ्न सारले जातात का, आलेलेच विघ्न का, येते म्हणजे येणारे सुद्धा, आलेले सुद्धा आणि येणारे सुद्धा. कधी कधी आपल्याला जायचं ज्या गावाला, त्या गावाला येणारे विघ्नाचे संकेत आपल्याला आधीच प्राप्त होतात, भेटतात, आणि आपण दुसऱ्या रस्त्याने जातो की या रस्त्याने जाऊ आपण, आणि मग कळतं की अरे बरं झालं आपण तिकडे गेलो नाही, तिकडे असं असं झालं, अघटित काहीतरी झालेलं आहे. नाम येते विघ्नहरी म्हणजे येणारं विघ्नच आपल्यापर्यंत येऊ देत नाही, त्या विघ्नापर्यंत आपल्याला नेत नाहीत. हे सुद्धा तुमचं नामस्मरण चालू असेल तर 8वा लाभ त्याच्यामध्ये होतो. नाम सहाय्याते करी. आता हे झालं विघ्नाच्या बाबतीमध्ये की विघ्न येणार नाही आहे, परंतु ते विधी करण्यार्थी जे सहाय्य असलं पाहिजे ते होतं की नाही होतं. नाम सहाय्याते करी म्हणजे तुम्ही जेही विधी तुम्ही स्वीकारलेला आहे. आता आयोजक मंडळ जे असतं, जे धावपळ करणारे लोक आहेत, आयोजन करणारे लोक आहेत, यांना याचा लाभ येतो बरं का. यांना या गोष्टीच्या लाभाचा अनुभव येत असतो की नाम सहाय्याते करी. त्यांना नंतर कळतं की किती किती संकट होते, किती कधी अडचणी होत्या, पण त्या सर्वातनं आम्हाला जे आधी वाटत होतं ही अडचण येईल, ही अडचण येईल, ही अडचण येईल, त्यापैकी कुठलीच अडचण आली नाही, उलट सहाय्य झालं. नाम सहाय्याते करी. नामामुळे तुम्हाला ईश्वरदायक प्रत्येक गोष्ट विधी करण्यार्थी परमेश्वर सहाय्य करतात. नाम प्राप्ती ते करी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नाम कशासाठी घेतलं गेलं पाहिजे, नाम घेण्याचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे, तर नाम प्राप्ती ते करी. ईश्वराची जी प्राप्ती आहे ती नामाशिवाय होणार नाही, आणि आम्हाला ईश्वराला प्राप्त करायचं आहे, अशा प्रकारचा हा अध्यात्माचा प्रवास आमचा सुरू आहे. आणि त्यामध्ये जर का ईश्वर प्राप्त आपल्याला करायचं आहे तर कशाने प्राप्त करताय. आपल्याला औषध घ्यायची आहे तर ते मेडिकलमध्ये प्राप्त होतात, किराणा घ्यायचं तर त्या दुकानात, किराण्याच्या दुकानात ते प्राप्त होतं. प्रत्येक गोष्टीची ठिकाणं आहेत. आणि मग देव कुठे प्राप्त होईल आपल्याला, कशाने प्राप्त होईल, काय म्हटल्याने देव आपल्याकडे येतील,
आपण एखाद्या व्यक्तीला म्हटलं "हो इकडे या", ते लगेच इकडे येतील. पण देवाला काय म्हणावं लागेल की देव इकडे येतील, आपल्या जवळ येतील किंवा आपल्याला आपल्या जवळ बोलून घेतील? तर त्यासाठी नाम हे काय आहे, एक मंत्र आहे असा, की त्याचं जर का उच्चारण तुम्ही केलं तर त्याने दूर गेलेले परमेश्वर सुद्धा जवळ येतात. आपल्यामध्ये अध्यात्म जर का अभावरूप झालं असेल तर ते अध्यात्माचं सुद्धा उपलब्धता आपल्या अंतःकरणामध्ये नामामुळेच होत असते. आणि परमेश्वर एकदा जर का भेटले तर ते असं सांगतात की अर्जुन देव झोपायचे तर त्यांच्या श्वासातनं सुद्धा श्रीकृष्ण श्रीकृष्ण असं नामाचं उच्चारण ऐकू यायचं. आपण झोपलं की काय ऐकू येतं आहे ना, लोकांच्या झोपा मोडून टाकतो आपण. अर्जुन देव झोपायचे तर त्यांच्या मुखातनं ते श्वासातनं तो आवाज यायचा श्रीकृष्ण श्रीकृष्ण. म्हणजे त्यांच्या संपर्कामध्ये जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा ते अर्जुन देव झोपले तरी लाभच आहे, त्याच्या कानावर श्रीकृष्णाचं नाम पडत जाणार आहे. आणि म्हणून हे जे काही स्मरण आहे ते स्मरणच तुम्हाला ईश्वराच्या प्राप्तीपर्यंत घेऊन जाणार आहे. तुम्ही किती फुलं वाहिलेत यावर तुमचा मोक्ष निश्चित होत नाही. तुम्ही किती दिवे लावले यावर तुमचा मोक्ष निश्चित होत नाही. तुम्ही आपण असतं ना, आम्ही एवढे दिवे लावले तेवढे दिवे लावले. देव म्हणतात तुम्ही किती दिवे लावलेपेक्षा तुम्ही कसे दिवे लावलेले आहेत, है ना. आपण मुलांना बोलतो ना, काय दिवे लावले काय माहिती आणि परीक्षेमध्ये आता बघू, आता रिझल्ट आल्यानंतरच कळेल. आपण सुद्धा दिव्याच्या क्वांटिटीमध्ये अडकलेलो आहोत, पण आपण ते दिवे कसे लावलेले आहेत हे जास्त महत्वाचे आहेत. आणि ते दिवे कसले, आचरणाचे ते असले पाहिजेत. त्या माध्यमातून तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होणार की तुम्ही किती नाम घेतलेलं आहे, कसं नाम घेतलेलं आहे, नामस्मरणाचं जे काही तुमचं उद्दिष्ट आहे, नामस्मरणातली तुमची जी बैठक आहे ती कशा प्रकारची आहे हे परमेश्वर उपलक्षात घेतात आणि मग तुम्हाला मोक्षाची निश्चिती होत असते. असं हे नामाचे धाट आहे. आपण आणि नामचिंतनाचा जो विषय आहे ते 11 सत्रांमध्ये आपण याचं विवेचन बघितलेलं आहे. आणि निश्चितच तुम्हाला नामस्मरण म्हणजे काय, कसं नामस्मरण करायचं, कुठल्या नामाचं करायचं, किती वेळ करायचंय, या संदर्भातले जे काही तुमचे प्रश्न असतील त्याची उत्तरं यातनं तुम्हाला मिळाले असतील असं मला वाटतं. याही व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही नंतर विचारू शकता. आजचा जो आपलं जे सत्र आहे 11वं, ते समारोपीय सत्र म्हणून आपण या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.